तुझ्यासाठी घेतलाय मी. थँक्स. आणि लावते कसं? बस बढिया. हे असं हेच म्हणत होतो. नाईस. किती रुपये घेते हे लावायचे? 4 रुपये. हॅलो, आज आम्ही आलोय तुळजापूरला, कोल्हापूरला. पूर्ण पाऊस आणि फोनवर पण पूर्ण पाऊस. ती गोष्ट तर आमचा माईक तुटला. सगळं झालंय गाईस, पण आमची शॉपिंग काही थांबत नाहीये. राजाभाऊ भेळच्या तिकडे जाऊन आम्ही विचारलं की काय झालं, तुमच्याकडे लोक का नाही दिसते. तिकडे चांगले दिसत आहे. तुम्ही पण सांगा कमेंट सेक्शन मध्ये. का पाहून राहिले? हॅपी अॅनिव्हर्सरी टू यू. गाईज आज आहे सेकंड Second डे day of इन कोल्हापूर Yes. आणि थर्ड पार्ट कोल्हापूर ब्लॉगचा. तर तुम्ही आय होप की म्हणजे बाकीचे पण तुम्ही बघितले असेल 2 पार्ट, तर तुम्हाला मजा आली असेल. आणि आता आजचा आम्ही आमचा चाललो लास्ट आहे डे आहे. मंदिरला. येस, आता आम्ही जस्ट निघत आहे. आता पहिले आम्ही ब्रेकफास्ट करणार, मग त्याच्यानंतर मंदिर करणार. 1-2 मंदिर आहे आम्हाला ते कव्हर करायचं आहे. सगळ्यात पहिले आम्ही अंबाबाई मंदिर चाललो आहे, ते आम्हाला दाखवू. आणि मग नंतर मग तुम्हाला डिसाईड करू की आम्ही बघायला कुठल्या भेटेल कुठल्या का आम्ही? दुसऱ्या मंदिरात चाललोय. कसं करत आहे सगळं. येस, आता सगळ्यात पहिले ब्रेकफास्ट करू. आम्ही मस्त आरामात रेडी झालो. येस, असं काही घाई नाही केली, आरामात रेडी झालो. छान इकडे असं रेडी झालो आहे आउटफिट आम्ही. चेक. आणि पूर्ण फुल लुक पण तुम्हाला दाखवू. आणि इंस्टाग्रामला पण आम्ही फोटोज टाकणार आहे, व्हिडिओज पण टाकणार आहे, तर ते पण बघा तुम्ही. रील पण टाकणार आहे खूप छान, ती पण बघा तुम्ही. आणि आता आपण आणि आजचा हा वेदरही day खूप असं मस्त start आहे. करू. पाऊस थोडासा कालपासून कमी पाऊस झालेला कमी आहे, झालाय. थांबलेला आहे. तर Yes. वेदर पण एक नंबर आहे. तर बस आता ब्रेकफास्ट करू आणि मंदिरात जाऊ. चला. हा, let's go. ट्रिबो बालाजी रेसिडेन्सी मध्ये आहे आपण, हा, जे आपण बुक केलं होतं. हा आहे आमचा ब्रेकफास्ट इकडे. छान आहे आणि अगदी. आता हे आपण करणार आहे ब्रेकफास्ट. त्याच्यानंतर लगेचच आपल्याला जायचं आहे कुठे? मंदिर. लगेच आता आम्ही ब्रेकफास्ट करतो आणि मंदिरात जातो, तुम्हाला दाखवतो. काय घेतलं? ओटी. हे माझ्या मैत्रिणीची पण एक करायची होती, तिची पण घेतली सोबत. आणि ही कमळाचं फूल आणि सुंदर आहे बघ. फोटो काढ, फोटो काढ. हे घ्यायचं कमळाचं आहे? फूल, हार, वेणी दाखव, वेणी वेणी. गजरा घ्यायचा आहे का? हे बघ. पकड. एक सेकंड. हा घेते, हा घेते. हा, मोगऱ्याचा मोगऱ्याचा. हे बघ, चमेलीचा पण आहे. 50 चे 2 कसले फुलं आहे हे? कमळ आहे तिथे. नाही नाही, ते हारवालं. हे गजरा देवीचा. हा, गजरा. फुलं कोणते आहे ते? निशिगंध. निशिगंध आहे का? तुझ्यासाठी घेतलाय मी. थँक्स. आणि लावते कसं? बस बढिया. हे असं हेच म्हणत होतो. नाईस. असंच लावायचं. तसंच लाव. ते नाही का, ते राखी सावंतचं एक पॉडकास्ट होतं. तर ते गजरे लावले इकडनं लावलं. मी दिसत तरी आहे का त्याच्यात? हो, दिसत आहे. क्लिअर दिसत. क्लिअर. किती रुपये घेते स्नेहल तू हे लावायचे? हं? किती रुपये घेते हे लावायचे? 4 रुपये. हे? 4. वा. आकडावाडी आहे ना आता डिफरंट. बस हे असं. मग झालं. तर सुगंध बघ किती सुंदर येत आहे. लाव किती ना. सुंदर. आता पण तुला तुला ह्याला रंग तुझ्या ह्याच्यात नसता कसं लागला. लावायचं ते तुझ्या? माझ्या ह्याच्यात असं, कारण की मी क्लचरने लावलंय. नाईस. चला चला गड्यांनो, ना, चला 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 ना. पुढे चला. मधात उभ्या आहे. चला चला. आम्ही किती मागे राहून गेलो होतो आणि मग असं मध्ये 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 करून घुसलो. काय आमची Scam- जागा ही scam होती. केला तू, नाही, scam. स्कॅम नाही केला, स्कॅम नाही कॅम्प केला, केला. स्कॅम नाही केला. आपण गजरे घेत मागे राहिलो. पण घेतलं ना, फायनली भेटला ना तुला. खूपच सुंदर सुगंध आहे. ते बघा गर्दी. जरा लागेल आपल्याला अर्धा पाऊण तास तरी अर्धा मला तास असं लागते. वाटतं. अर्धा तास. है ना? अर्धा तास. बघा काय सुरू आहे. काय? हॅलो, आज आम्ही आलोय तुळजापूरला, नाही सॉरी, कोल्हापूरला. पुन्हा लागून आलं. आज आम्ही आलोय कोल्हापूरला. इथे खूप जास्त गर्दी आहे आणि खूप चिखल पण आहे. तर थँकगॉड आम्ही कोल्हापूरवर निबंध लिहा. थँकगॉड आम्ही साडी घातली, पण मी व्हाईटच घातलाय तर तो पूर्ण खराब होऊन गेला खाली. आणि आज आमची अॅनिव्हर्सरी. म्हणून आम्ही कोल्हापुरात आलोय देवीचं दर्शनाला. हा सुंदर इकडे पाऊस सुरू आहे. खूप जोरदार पाऊस आहे, खूप जोरदार. पण खूप जास्त आहे. आणि आम्ही आता जस्ट Almost enter करत आहे. आलोच आहे आपण गावात. एंट्रन्स आहे. वाव, काय सुंदर दिसत इकडनं. रे भाई. पाऊस. पाऊस हा पाऊस. पूर्ण पाऊस आणि फोनवर पण पूर्ण पाऊस. काय नाही मजा. हे बघ. हे इकडे हवी इकडे. इतका पाऊस होता यार. पहिली गोष्ट तर आमचा माईक तुटला.
आणि त्या माईक तुटल्यामुळे आता आम्हाला माहिती नाही आवाज येणार की नाही, आम्हाला आयडिया नाही आहे. बट आम्ही तरी पण आम्ही शॉर्ट घेत आहे. काही आमचं आतला आम्हाला नाही दाखवता आला. आणि तरी आता पण आम्ही खूप आमचं मागून दर्शन असा एक चांगलं shot झालं घेतला. आणि आता हे मंदिरचा आम्ही बाहेरचा भाग दाखवत आहे तुम्हाला. इथे आम्ही काही पण बघते. दुकान वगैरे आहे आणि हे मंदिर छान आहे. आहे. मंदिरचं हे दाखवत ना एंट्रन्स. काय? इथे अजून काम हे- सुरू आहे मंदिरचं, नवीन बनवत आहे अजून. नवीन बनवत आहे. एक्स्ट्रा बनत आहे आणि माईक तुटल्यामुळे आवाज कदाचित कमी येणार आहे. थोडं हाईट असतं ना, इथूनही डायरेक्ट दिसते. हा. सो अशी झाली आमची पूजा आणि मस्त मजा येते आता. पावसात खूप मजा येते. काय? तीन कामी गणेश मंदिर हा गणपती एका खांबावर आहे. विदाउट पिल्लर आहे, त्याला पिल्लर नाही आहे कोणते. पिलर म्हणजे कुठल्या मंदिराला? विदाउट पिल्लर ते पूर्ण आर्किटेक्चर आहे, स्ट्रक्चर बनवलं आहे त्याच्यामध्ये. सगळं झालंय गाईज, पण आमची शॉपिंग काही थांबत नाहीये असं मला वाटतंय. आता हे दोघं जण पुन्हा एका शॉप मध्ये गेले, मग आम्ही पण जाऊ त्यांच्या मागे मागे. मी आता करून बघत आहे की गर्दीत पण मला जमतंय का सगळं करायला. बोलायला खूप ऑकवर्ड होते यार, खूप ठिकाणी बोलायला ऑकवर्ड होते, पण हे जमतंय का घ्यायला. आणि हे बघा आम्ही कसं असं चंपू झालोय, कारण इतकं ओलं झालो होतो आम्ही. त्या मंदिराच्या तिकडे खूप जास्त पाऊस होता, पाऊस. फायनली आमचे दर्शन झाले. ज्या मंदिरात आम्हाला जायचं होतं तिथे आम्ही गेलो आहे आणि आता एक दोन गोष्ट यांना काही घ्यायचं आहे तर ते घेऊन राहिले. आणि मग तुम्हाला दाखवू आम्ही पुढे पुन्हा काय करतोय. हे बघा शॉपिंग सुंदर दिसतंय रे. अजून व्हायचीच आहे, अजून किती वेळ लागणार आहे माहित नाही. हे बघ खूप सुंदर आहे, पण हे अँटिक पॉलिश आहे आणि ठीक आहे, ठीक आहे. earrings जरा वेगळे आहे. ठीक आहे, ठीक आहे. अभि तुला नाही आवडलं? आवडलं लवकर घे. तू कमी चल मग घेऊ. नथ आहे का तुमच्याकडे? सांग तू, बरोबर सांग, असं नाही, ले लो, ले लो. खरं सांग. ले लो. छान वाटते अगदी. सूट करत आहे म्हणून. आम्ही आलोय आमच्या काय रेग्युलर अवतार मध्ये. गाडीत आलो आहे आमच्या वापस. वेळ आली आहे वापस पुण्याला जायची. आमचं झालंय, दर्शन झालंय, खाणं पिणं झालंय. आम्ही आता शोधत आहे बेकरी, कारण की कोणाची तरी आम्हाला अॅनिव्हर्सरी सेलिब्रेट करायची आणि आम्ही कोल्हापूरची ओल्डेस्ट बेकरी मध्ये जायचा प्रयत्न करतोय, पण आम्हाला तो भेटतच नाहीये कारण की तो गुगल मॅपवर नाहीये. येस. आणि हे बघा असे मस्त केस ओले झाल्यामुळे छान कर्ल झाले रे, चांगलं वाटतं जरा. आम्ही आम्ही मंदिरातून निघालो पूर्ण ओलं ओलं होऊन, म्हणून आम्ही ज्योतिबा मठ जाणार होतो आता आम्ही, पण ज्योतिबा मठ जाण्याचा आम्ही प्लॅन कॅन्सल केला कारण ते पॉसिबलच नसं झाला. आता ऑलरेडी 1:30 वाजलाय आणि आम्हाला पुण्यासाठी पण निघायचंय. आणि आम्ही पाऊस खूप राजाभाऊ सुरू भेळ पण असल्यामुळे गेलो. आम्हाला आज लवकर निघावं संडे लागणार आहे. राजाभाऊ भेळच्या तिकडे जाऊन आम्ही विचारलं की काय झालं, तुमच्याकडे लोक का नाही दिसते. तिकडे तर संडे असल्यामुळे ते 3 वाजता ओपन होणार आहे, म्हणून मग राजाभाऊ भेळ कॅन्सल झाली आणि आता बेकरी मध्ये चाललो आम्ही. तिकडनं टाकून केक घेणार आहे. आम्ही तुम्हाला दाखवू अजून काय काय घेणार आहे. है ना, तो चुकीचे उन्हें पहिले हे टाक हॉटेल. पापालाल फेटेवाले. एक अभि मला कर्ली केस चांगले दिसतात रे. हो गाईस, हिचे कर्ली केस चांगले दिसत आहे. तुम्ही पण सांगा कमेंट सेक्शन मध्ये पापा उन राहिले. नाही फेटे मस्त आहे यांच्याकडे. पापालाल फेटेवाले. श्रीमंत फेटे. अरे इकडे सगळे फेटेवाले आहे का? येस. इकडे अशा ऑलमोस्ट ना एक एक लेन बघितल्या मी. काल आम्ही जिकडनं हे घेतलं, कोल्हापुरी चपला घेतल्या, ते एकच वेगळं शॉप होतं. राष्ट्रीय पुरस्कार वाला शॉप होतं ना ते. येस. ते आणि त्याच्यानंतर राष्ट्रीय जेव्हा नाही, मी परत आलो, राष्ट्रपती. राष्ट्रपती विजेते. हा. राष्ट्रपती विजेते. आणि त्याच्यानंतर आम्ही जिकडनं परत येत होतो, ती अख्खी लेन फक्त कोल्हापुरी चप्पलची होती. अख्खी लेन खूप लांबच लांब. पण ठीक आहे, आम्ही जे घेतलं ते पण खूप छान घेतलं, आम्हाला आवडलं. काय बार्गेन केलाय मी. बार्गेनिंग स्किल माझ्या चांगल्या होत्या खालच्या. हा का बार्गेन केलं मी त्यांना सरळ बोलत होती 1000 रुपये नाही देत, देऊ शकत नाही, आमच्या जवळ आहेच नाही. किती रुपये? 1000 रुपयाचे 500 रुपये, 1000 रुपयाचे 400 रुपये, अशी बार्गेनिंग केली आहे. बार्गेनिंग स्किल्स चांगले आहे हिचे. डायरेक्ट रेशो तिच्यामुळे आमचे खूप पैसे वाचले. येस. पण काही अर्थ नाही, त्या पैसे तिने अजून खूप काही घेतलं, घुमवून फिरून पैसे तर तेवढेच गेले. मी कोल्हापुरी सास पण घेतला, खूप सुंदर अँटिक पॉलिश वाला. व्हेरी गुड. अजून बस
मला छान वाटत आहे, फ्रेश फ्रेश वाटत आहे बघ दिसायला. आणि हे केस कर्ल झाल्यामुळे अजून जास्त छान वाटत आहे. तुम्ही मला दाखवत कलापी स्टोर्स. हे बघा गाईज, हे यांचं आतापर्यंत होऊनच नाही राहिलं. आता हे बेकरीमध्ये आले आहे कोणत्या तरी पुडिंग घ्यासाठी. ते कोणती तरी ओल्ड बेकरी वाटत आहे, गजानन बेकरी. खूप चांगली बेकरी आहे म्हणत आहे हे. आणि हे इकडे बघा, हे आहे कृष्णा डिलक्स. हे पण खूप फेमस आहे म्हणते इथचं, फॉर व्हेज अँड नॉन व्हेज बोथ. तर जर तुम्हाला इथे ट्राय करायचं असेल तर करू शकता. आम्ही तर नाही केलं. थोडीशी छोटी जागा आहे पण लोक खूप आहे इथे, गर्दी पण खूप आहे. ही बघा, खात आहे काही ना काही घेऊनच राहिली आहे. अजूनपर्यंत यांचं झालं नाहीये. मागच्या अर्ध्या तासापासून आम्ही थांबलो आहे. माहित नाही काय डिस्कशन करत आहे हे लोक. आणि ही तर पूर्ण आतमध्ये जाऊन काही ना काही त्यांचं शोधून राहिली आहे, कसे बनवते, का बनवते आहे. स्नेहल, किती वेळ काय बघत आहे तू? यांची अॅनिव्हर्सरी आहे ना, तर मी विचार करते छोटावाला एक केक घेते आणि त्याच्यावर टॉप अप ब्राउनी. तर इतका वेळ का लागत आहे कशासाठी? तू का शोधत आहे इतकं? नाही ते लोक घेत आहे मोतीचूरचा लड्डू. ते त्यांच्यासाठी घेत आहो आपण, माहित आहे ना. तुला घेऊ का तुला मोतीचूरचा लड्डू? तू काही नाही खाणार आहे. मी नाही खाणार, मी नाहीच खात. मला पण काही नाही खायचं. तुला मोतीचूरचा नो लड्डू देऊ? नो, कारण की मी घेतला तर मग तू खाशील, तर मग मी नाही खात आहे. नो, जा पटकन घेऊन ये. ए, ते बघ, ते पण फेमस एक आहे, दाखवलं मी, कृष्णा. दाखवलं ऑलरेडी. ठीक आहे, मी घेऊन येते. पटकन ये. कोणता? रवा केक आहे, ब्राउनी, मिल्क केक आणि त्यांच्याकडे 9 महिना केक पण आहे. आपण ते आज आपण तर मग आता कोणता घ्यायचा आहे? रवा केक घेऊ ना मग. ठीक आहे, घे छोटासा. आणि त्याच्यावर टॉप अप करू छोटा कपकेकचं हे. ठीक आहे, पण जास्त नको घेऊ कारण की आपण जास्त खाणार नाही. आपण नाही, यांची अॅनिव्हर्सरी आपण ते सेलिब्रेट करू ना. तरी थोडस. गाईज, आमचं काय सुरू आहे? अॅनिव्हर्सरी सेलिब्रेशन. है ना, ते पाहुणच घेतले. अॅनिव्हर्सरी सेलिब्रेशन मध्ये मोतीचूरचे लड्डू. अबे इतके सॉफ्ट कधीच नाही खाल्ले. नाही. म्हंटल घेऊ का? घेऊ. नाही ठीक आहे, खूप स्वीट होऊन जाते एकदम खाणं. बहुत बढ़िया. मजा भी गयो. ठीक आहे, अजून एक बस गोष्ट. टेस्टी आहे. हे काय आहे? गजानन बेकरी, प्युअर व्हेज. तू सांगितलं असेल ना गजानन बेकरी. दाखवली पण मी व्हिडिओ मध्ये. हो. त्यात त्यांनी ना असं हे पण नाही दिलं, चाकू स्पून काही नाही का. आमच्याकडे स्पून आहे. किती दिवसानंतर इतकं ऑसम हा, actually मोतीचूरचा लाडू खाला. नाही, नाही खूप sweet आहे, खूप sweet आहे ते. मुद्दाम मी एकच पाव घेतला. बहुत बढ़िया. खायला गेलं की खूप खाण्यात जाते. आता आपण रवा केक ट्राय करू त्यांचा. सगळेजण बोलत होते तिथे की खूपच स्पेशल आहे रवा पाव. हा, रवा घेऊन केक. गेले. हो, एवढं. हे बघा रवा केक. ही वाला रवा केक आहे. घे रे बाबू. हॅपी दिसतच थर्ड नाही. अॅनिव्हर्सरी. दिसतच नाही. दिस ना. हॅपी थर्ड अॅनिव्हर्सरी. हॅपी अॅनिव्हर्सरी टू यू. हॅपी अॅनिव्हर्सरी टू यू. हॅपी अॅनिव्हर्सरी. कसं आहे? कसं आहे की एकदा इकडे ये, सांग Awesome. का गोष्ट करता. खरंच. आणि फुल रवा आहे अभि, रवा आणि तूप. अभि मी पुन्हा घेऊन येते एक. पुन्हा नको आणू बाबू, का एवढं नाही खाणं होणार. तसंही आपल्याला गोड नाही खायचंय. जास्त ऑसम आहे. वा वा. म्हणजे गेला बरोबर मेल्ट होऊन गेलाय. तर डू कम टू गजानन बेकरी Yes. whenever you are visiting in कोल्हापुर. खूपच सुंदर आहे. जो भी बोल रही है लड़की सब करो, क्योंकि सही में बहुत चीट है. ये खा लो, आखिरी बाकी है. और डू ट्राय देयर मोतीचूर लड्डू. मोतीचूरचे लड्डू छान होते. रवा केक चांगला होता. आणि आम्ही अजून एक गोष्ट घेतली आहे, ब्राउनी केक. ब्राउनी पण घेतलाय ना. पण ते आम्ही थोड्या वेळात ट्राय करू. हे रे, दुसरं लवकर. नहीं नहीं भाई, अभी 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 मौत है, फिर मैं गाड़ी चलानी है. ठीक आहे, स्नेहा. I can't. बहुत ज्यादा हो जाएगा. चलो. हा रवा केक का जोरदार आहे, एकदमच मस्त. तर काही जशी होती आमची कोल्हापूरची ट्रिप, जिथे तुम्ही बघितले मित्र वेगळे आमचे केक. पार्ट्स, डे 1, डे 2, डे 3 तिन्ही ब्लॉग्स बघा आणि सांगा आमची ट्रिप तुम्हाला कशी वाटली. आणि कमेंट सेक्शन मध्ये पण सांगा की आमचा व्हिडिओ, आमचे मित्र, आमचा कोल्हापूरचा ट्रिप तुम्हाला कसं वाटला. आणि सजेस्ट करा की आम्ही अजून कुठे जाऊ शकतो. तिथे आम्ही जाणार, हो. तिथे पण जाऊन आम्ही व्हिडिओज बनवणार. कुठे जायचंय तुला? थांब, स्निग्धाला कुठेतरी जायचंय. स्निग्धा म्हणत होती का तिला जानेवारी मध्ये जर्मनी जायचं आहे. तर लॉजिक मला कळलं नाही, पण आम्ही ट्राय करू की आम्ही जानेवारीत जर्मनी जाऊ, कधी ना कधी जाऊ. पण जेव्हाही जाऊ तेव्हा स्निग्धा आणि ऋषभला घेऊन जाऊ.
But guys, whenever you are in Kolhapur, do try Yes. the Gajanan Bakery. I don't know on which lane it is, but do हिला try it. वेगळीकडे जायचं होतं, मी आणलं इकडे. And also do try their Basuri dining, pure They veg. are- बासुरी डायनिंग. बासुरी डायनिंग पण एक चांगली जागा आहे, प्युअर व्हेज. खूपच जर तुम्हाला ट्राय tasty करायचं जेवण. खूप टेस्टी. तिथली बासुंदी तुम्ही ट्राय करू शकता. आणि बासुंदी कशी होती हा मागे बसलेला सांगा. सांगा तर तू सांग कशी एकदमच होती. चांगली होती. असं केलंय त्यांनी, असं म्हणजे तुम्ही परफेक्ट होती. एकदम म्हणजे तर एकदम- जिलेबी नव्हती फक्त, बाकी सगळं चांगलं असेल तिथे. नव्हती. अच्छा, ठीक आहे. तर जिलेबी दुसरीकडून घेऊन जा. असं होतं, अशी होती आमची ट्रिप. जर इथपर्यंत तुम्ही आल्या आणि पूर्ण आमचे ब्लॉग पूर्ण बघितलाय तीनही parts तर लाईक बघितले करा, आहेत. शेअर करा, सबस्क्राईब करा. तोपर्यंत आम्ही आता वापस चाललो आहे पुण्याला आणि भेटू तुम्हाला नेक्स्ट ब्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय. बाय बाय. बाय बाय. धगड 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 Bye कर. बाय.